नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार उपलाल रहांगणाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग 5 अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 19 अन्न घटक याविषयी माहिती बघणार आहोत। पुढे आठवा, आहार म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या इयत्तेत आहारासंदर्भात माहिती घेतलेली आहे। पुढे आठवा, आहार म्हणजे काय? तर चला बघूया। आहार, दिवसभर आपण वेगवेगळी कामे करीत असतो आणि ती कामे करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जेची गरज आपण दिवसभर जे अन्न घटक घेतो त्या माध्यमातून पूर्ण होत असते। आहार म्हणजे दिवसभर आपण जे खातो, जे पितो त्या सर्वांचा समावेश आहारात होत असते। आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते? प्रामुख्याने आपल्या शरीराची वाढ आणि आपण करत असलेले काम म्हणजे कार्य, या दोन कारणासाठी अन्नाची प्रामुख्याने गरज असते। अन्न पदार्थांना कोणकोणत्या चवी असू शकतात हे तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो। खारट, तिखट, आंबट, गोड, तुरट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चवी अन्न पदार्थांना असतात। त्या आपल्याला कशा करतात हे सोपं आहे, आपल्या जिभेमार्फत। आता आपण अन्न घटकांचे प्रकार बघूया। अन्न घटकात सर्वप्रथम कर्बोदके या अन्न घटकाविषयी आपण माहिती बघूया। यासाठी एक कृती करून बघायची आपल्याला। करून पहा ही कृती आहे। यात साहित्य आपल्याला लागणार आहे बटाटा, बटाटाला उभी काप टाकण्यासाठी एक धारदार चाकू आणि टिंक्चर आयोडीन, आणि टिंक्चर आयोडीन टाकण्यासाठी एक ड्रॉपर लागणार आहे। इथे बघा साहित्य दिलेले आहे, टिंक्चर आयोडीन, ड्रॉपर, बटाट्याची फोड। कृती काय करायची आहे? टिंक्चर आयोडीन मध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करून घ्या, त्याचे 4-5 थेंब ड्रॉपरच्या साहाय्याने बटाट्याच्या फोडीवर टाका आणि निरीक्षण करा। तुम्हाला काय आढळून येईल? तर बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो। याचा अर्थ कर्बोदक ओळखण्यासाठी तुम्हाला ही कृती कोणत्याही अन्न पदार्थासोबत करता येईल। जेव्हा तुम्ही एखाद्या अन्न पदार्थावर टिंक्चर आयोडीन टाकता आणि त्या अन्न पदार्थाला काळसर निळा जर रंग प्राप्त होत असेल तर त्यात कर्बोदकाचे प्रमाण असते। दुसरा अन्न घटक पाहूया आपण, पिष्ट। हे काही पिष्टमय पदार्थ दिलेले आहेत, त्याविषयी माहिती घेऊया आपण। पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो। याचा अर्थ असा की बटाट्यात पिष्ट आहे। ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिष्ट असते। धान्याचे पीठ होते, ही धान्य आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात। मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात। शर्करा वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय। साखर हा एक शर्करेचा प्रकार आहे। प्रामुख्याने आपल्याला शर्करा ऊस या वनस्पतीत आढळतो। तसेच शहद, हनी, केळ, चिकू, आंबे या सर्व प्रकारच्या पदार्थात शर्करेचे प्रमाण असते। त्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते। तंतुमय पदार्थाविषयी आपण माहिती घेऊया। तुमच्या समोर चित्रात काही अन्न घटक दिलेले आहेत। गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही। हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर चाळ शिल्लक राहतो। चाळणीवर राहिलेले हे कण ते धान्याचे कोंडे असतात। कोंडा हा एक तंतुमय पदार्थ आहे। अन्नमार्गात तंतुमय पदार्थाचा वेगळा उपयोग असतो। खाल्लेले अन्न अन्नमार्गातून पुढे सरकत असते। तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते। न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो। या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो। तंतुमय पदार्थांना चोथा असेही म्हणतात। तर इथे जे पदार्थ दिलेले आहेत, विविध पालेभाज्या, फळांच्या साली, धान्य, कडधान्य या सर्वांमध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश असतो। आहारात जर तुम्ही पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ घेतले नाही तर तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजे अपचन आणि बद्धकोष्ठता यासारखे आजार उद्भवू शकतात। यानंतर आपण स्निग्ध पदार्थाविषयी माहिती घेणार आहोत। तेल हा स्निग्ध पदार्थ आहे। स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो। कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे। यामध्ये तुम्ही बघा अंडी, बदाम, शेंगदाणे, तेल आणि पनीर
आणि अंड्यातील पिवळा बलक या सर्वांमध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते। यानंतर आपण प्रथिने विषयी माहिती बघूया। भिंत बांधण्यासाठी जसे दगड आणि विटांची गरज असते तसंच आपल्या शरीराला बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते। प्रथिनांचे मुख्य स्रोत मासे, चिकन म्हणजे मांस, विविध प्रकारचे कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा या सर्वांमधून मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश असते। जीवनसत्वे व खनिजे, कर्बोदक म्हणजे पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करा याविषयी आपण माहिती घेतली। जीवनसत्वे व खनिजे हे मुख्य अन्न घटकाशिवाय आपल्याला खूप महत्वाचे असतात। काही अन्न घटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज असते। हे असे अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे आहेत। मोड आलेले मूग, विविध पालेभाज्या, फळभाज्या, आवळा, लिंबू, शेवग्याची शेंग, गाजर या सर्वांमधून आपल्याला जीवनसत्वे व खनिजांचा पुरवठा आपल्या शरीराला होत असते। संतुलित आहार म्हणजे काय याविषयी सुद्धा आपण मागच्या इयत्तेत माहिती बघितली होती। शरीराला वयानुसार आणि कार्यानुसार ज्या अन्नाची गरज असते, चौफेर अन्न ज्यामधून सर्व अन्न घटक, खनिजे आणि जीवनसत्वे व्यक्तीला आवश्यक त्या प्रमाणात प्राप्त होतात, अशा आहाराला संतुलित आहार म्हणतात। त्यामध्ये बघा, ऊर्जादायी अन्न घटक, शरीर बांधणीचे अन्न घटक आणि रोग प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असलेले अन्न घटक या सर्वांचा पुरवठा ज्या आहारातून शरीराला होतो त्याला संतुलित आहार म्हणतात। ऊर्जादायी अन्न घटक कोणकोणते आहेत? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, शरीर बांधणीसाठी आवश्यक असलेले अन्न घटक, प्रथिने आणि रोग प्रतिकार व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक, जीवनसत्वे आणि खनिजे या सर्वांचा समावेश असणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात। माहित आहे का तुम्हाला, पदार्थ एक आणि अन्न घटक अनेक। असं नाही की पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे हे एका पदार्थातून एकच अन्न घटक मिळतो असं नाहीये, तर एक पदार्थातून आपल्याला अनेक अन्न घटक सुद्धा मिळतात। आपल्या आहारातील प्रत्येक खाद्य पदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात। उदाहरणार्थ गुडदाणे किंवा चिक्की, शेंगदाण्यापासून आपल्याला प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून शर्करा व लोह असे घटक मिळत असतात। केळीपासून शर्करा, काही खनिजे आणि तंतुमय पदार्थ। उकडलेले अंडे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्वे व खनिजे। अन्न घटकांचे सर्व प्रकार मिळवण्यासाठी आहारात विविधता असणे गरजेचे आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।